मसूरच्या डाळीचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप सारे फायदे आहेत. इथे फायदे मी मेन्शन करते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते नक्की एकदा चेक करून बघा. 1.5 कप मसूरची डाळ घेतलेली आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेली आहे. आता याच्यासाठी आपण एक गाजर किसलेला घेतलेला आहे, मिरच्या, आलं, लसूण, दही आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे जिन्नस आपल्याला जे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे सगळे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घालायचे आहेत. थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट झाल्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर विरवायची आहे. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून हे मिश्रण 15 ते 30 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. कारण की रवा फुलतो. रवा फुलला, थिक झाला तर थोडंसं पाण्याची पातळी कमी जास्त करू शकता. रवा भिजवून आता अर्धा तास मला होऊन गेलेला आहे आणि आता मी डोसे करायला घेणार आहेत. पण जर रवा घट्ट झाला असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे नॉनस्टिक तव्यावरती तुम्ही हे डोसे मंद आचेवरती भाजून घ्या, म्हणजे शेकवून घ्या. थोडक्यात आलटून पलटून शेकवायचे आहेत. आणि हे शेकवताना वरून तुम्ही तूपही घालू शकता किंवा तेलही घालू शकता. अशा प्रकारे हे डोसे तुम्हाला दोन्ही साईडने आलटून पलटून व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत शेकवून घ्यायचे आहेत. हे डोसे खाण्यासाठी मी बटाट्याची भाजी, बीटरूट, पुदिन्याची चटणी केलेली आहे. दिसायला जेवढे आकर्षक आहेत, चवीला खायला तेवढेच भारी आहेत. नक्की ट्राय करून बघा रेसिपी.